तर हायली ऑस्मोलर आहे हे 4600, त्याच्यामुळे खूप पेन ऑन इंजेक्शन होतं. लिपिड इमल्शन आहे. लिपिड इमल्शन असल्यामुळे ऑस्मोलर असावं, पण प्रोपोफॉल आयसोटोनिक आहे, तर हे हायपर ऑस्मोलर आहे. आय डोंट नो काय फरक आहे त्याच्यात. आपण ग्लिसरॉल टाकलेलं असतं टोनिसिटीसाठी. हे पण गाबावर ॲक्ट होणार आहे. फक्त आपलं किटामिन सोडलं तर सगळे गाबावालेच आहेत. डोस 0.3 आहे. 2 mg/ml प्रिपरेशन येतं. 1 ब्रेन हाफ सर्क्युलेशनमध्ये ॲक्ट होतो. फक्त किटामिनचंच वाचलं की थोडा वेळ घेतो, 3 to 5 minutes. अदरवाईज बाकी काम करतात. आणि सगळ्यांचं जे आहे ऑनसेट लेस दॅन 30 दिलं. किटामिनचं थोडंसं जास्त आहे आणि 5 to 10 minutesमध्ये हे तिघे. हा थोडा वेळ लावतो आहे, लेट चालू होणार, लेट हे होणार. बाकीच्यांचं 5 ते 10 मिनटं दिलं आहे. थायोपेंटॉल, प्रोपोफॉल, इटॉमेडिट, 1 ब्रेन आर्म सर्क्युलेशन अँड 10 minutes. इकडे 1 मिनिट आणि 10 मिनटाचं तो 20 मिनिट झालं आहे. डोस डिपेंडंट डिप्रेशन होतं CNSचं. आयलॅश रिफ्लेक्स जातो. इनव्हॉलंटरी मुवमेंट होतं, मायोक्लोनस होतं. इवन प्रोपोफॉलचं पण होतं. तर प्रोपोफॉल आणि इटोमेडिटमध्ये लिहिलं आहे की कॉन्ट्राइंडिकेशन एपिलेप्सी, समजत नाही आहे काही. कार्डिओ स्टेबल आहे. BP आणि हार्ट रेट थोडासाही हलत नाही. रेस्पायरेटरी डिप्रेशन पण होत नाही. हार्ट आणि लंग्स थोडंसं पण अफेक्ट होत नाही आहे. पोस्ट ऑफ नॉझिया आणि वॉमिटिंग होतं. आपण बघितलं ऑस्मोलर आहे, तर पेन ऑन इंजेक्शन आहे. तर स्टिरॉइडोजेनेसिसचं सपरेशन होतं. इवन सिंगल डोसने पण होतं असं लोक म्हणतात, परंतु एक सिंगल इंडक्शन डोसने एवढा काही फरक पडत नाही. जर सेप्टिकमध्ये तुम्ही दिलं आहे तर ठीक आहे, पुढचे 3 दिवस तुम्ही स्टिरॉइड सप्लिमेंट करा असं म्हणतो तो. तर गाबा मेकॅनिझम आहे. प्रिझर्वेटिव्ह नसतं, लिपिड इमल्शनच आहे. हाय ऑस्मोलर आहे. प्रॉम्प्ट अवेकनिंग आहे रिडिस्ट्रीब्युशनमुळे आणि रॅपिड मेटाबॉलिझम आहे. लिव्हर हायड्रोलाइज करतो त्याला इंटू इनॅक्टिव्ह कंपोनंट्स. मायोक्लोनस होतो. EEG सगळ्यांसारखाच आहे. कार्डिओ स्टेबल आहे. हिस्टामिन काही रिलीज नाही करत. नो सिम्पथॅटिक. डिमांड सप्लाय मेंटेन राहते. मिनिमल चेंज आहे. कार्डिओ प्रोटेक्टिव्ह आहे. व्हेंटिलेशनला अफेक्ट करत नाही. ॲपनिया होत नाही. हिक्कप्स आणि कफ का होत आहेत बाबा. नो हिस्टामिन रिलीज. नॉझिया वॉमिटिंग होतं आणि एपिलेप्सी आणि ॲड्रेनोकॉर्टिकल इन्सफिशियन्सीमध्ये कॉन्ट्राइंडिकेटेड आहे. पेन ॲट साईट होतं. सिंगल डोसने युजली रिझॉल्व होऊन जातो सपरेशन, पण तरी क्वेरी आहे.